असतं की इथं काय होते आणि काय होत नाही. तर बरोबर आहे. तर तुमचं मनपूर्वक कौतुक. आता स्पर्धेच्या विषयानं आणि परीक्षणाच्या दृष्टीनं आपण बोलूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही वक्तृत्व स्पर्धेला जेव्हा आम्ही जातो तर सगळ्यात पहिलं महत्वाचं गोष्ट आहे की तो विषय आम्ही समजून घेतला पाहिजे. त्या विषयाचं आकलन जोपर्यंत नीट आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्हाला पुढे जाता येत नाही. जसं देशमुख साहेब आपण बोललात की काही लोक खूप छान बोललेत, त्यांची बॉडी लँग्वेज चांगली होती, भाषाशैली चांगली होती, मांडण्याची पद्धत चांगली होती, पण विषयाचं नीट आकलन न झाल्यामुळं त्यांना विषयच मांडता येत नव्हता. आता सगळ्यात आणखी महत्वाचा मुद्दा की जेव्हा केव्हा तुम्ही बोलत असताना गुणधनाची पद्धत काय आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. मग काय आहे गुणधनाची पद्धत? तर एकूण कुठं 50 मार्क असतात, कुठे 100 मार्क असतात. आपण बघितलं पाहिजे की आपल्याला मार्किंग कशावरती होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 10 मार्क दिले जातात, विषयाचं ज्ञान किती आहे तुम्हाला. दुसरे 10 मार्क दिले जातात की विषयाची मांडणी तुम्ही कशी करताय. तिसरा दिला जातं तुमची भाषाशैली कशी आहे. चौथा दिला जातं तुमची देहबोली कशी आहे. पाचवं एकंदरीत तुमचा प्रभाव किती आहे आणि तुमचं वेळेचं व्यवस्थापन तुमचं कसं आहे. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला मार्क दिले जातात. आता इथून नवोदित लोकांसाठी बोलतोय कारण या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्हाला जाणवलं तेव्हा स्पर्धेमध्ये खेळणारे 2-3 मुलं मला दिसलेत, बाकी सगळे नवोदित आहेत. आणि मला याचाच जास्त आनंद आहे की नवोदित आहेत. तुम्हाला सर काही बोलताय, जितके नवोदित लोक समोर जातील तेवढं अधिक चांगलं. कारण पारंपरिक स्पर्धेमध्ये खेळणारे स्पर्धक जेव्हा येतात तेच बक्षीस घेऊन जातात आणि मग नवोदित स्पर्धकांचा उत्साह कमी होतो. या देशात सर चालणाऱ्याचं खूप कौतुक आहे, धावणाऱ्याचं खूप कौतुक आहे, पण थांबणं ही कला आहे. ज्याला योग्य ठिकाणी थांबता आलं तो खूप समोर जातो. आणि माझी विनंती आहे की माणसानं योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे. तर नवोदित स्पर्धकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची कुठेही जाताना की पहिल्यांदा विषय नीट वाचून घ्यायचा. काय विषय होता आपला आजचा आणि तो विषय मग कसा मांडायचा याचं आकलन करायचं. यासाठी एक 3D नावाचं सूत्र आपण वापरायचं. तुम्ही कुठेही भाषण करायला जाल किंवा वक्तृत्व स्पर्धेला जाल तेव्हा हे सूत्र तुम्हाला कामी पडेल. काय आहे 3D सूत्र? तर 3D म्हणजे डाटा कलेक्शन, डाटा सिलेक्शन आणि डाटा अरेंजमेंट. जेव्हा केव्हा तुम्ही स्पर्धेला जाता तर सगळ्यात पहिल्यांदा डाटा कलेक्शन केला पाहिजे. मग हा डाटा तुम्ही कुठून कलेक्ट कराल तर डाटा कलेक्ट करण्याचे वेगवेगळे साधन आहेत. जसं आता पूर्वी जर विचारलं तर पुस्तकं होते, पण आता काय आलं, आता एआयचा जमाना आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आम्ही वळलो. आता ChatGPT आहे, ग्रोक आहे, को पायलट आहे की नाही, खूप सारे ऍप्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. मग सगळ्यात यातलं चांगलं माध्यम जे आहे तर ते आहे पुस्तकं. जेवढं पुस्तकाचं वाचन तुम्ही कराल तेवढं तुम्हाला नीट आकलन होईल, तेवढे तुम्हाला मुद्दे सुचतील. म्हणून कुठलाही विषय मांडत असताना पहिल्यांदा डाटा कलेक्ट केला पाहिजे. मग जो डाटा तुम्ही कलेक्ट केला तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. का सिलेक्ट करायचं आहे? कारण तुम्हाला वेळेची मर्यादा आहे. 4+2चं कॉम्बिनेशन होतं आपलं, बरोबर आहे. मग डाटा कलेक्शन केल्यानंतर डाटा सिलेक्शन हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे कोणता मुद्दा कुठे ठेवायचा, कोणता मुद्दा कुठे ठेवायचा. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्वाचा डाटा अरेंजमेंट. अरेंजमेंट करतो तुम्हाला. बाजारात तुम्ही सगळेजण जाता, बाजारात गेल्यानंतर सगळ्यात पहिले टमाटे घेणारे किती लोक आहेत? आहे का कोणी? असेल तर सांगा, आपण घेऊ सत्कार. कोणी नाही ना टमाटा घेणार. का टमाटा घेत नाही आपण? कारण बाजारात गेल्यानंतर सुद्धा आपण कलेक्ट करतो, सिलेक्ट करतो, त्याचं अरेंजमेंट करतो, बरोबर आहे. हे सूत्र साधं लक्षात ठेवायचं. कुठल्याही स्पर्धेला जाताना 6 मिनिट वेळ लक्षात ठेवायचा आणि हे सूत्र उपयोगात आणायचं. आता याच्या पलीकडे जाऊ, आपण समोर जाऊ. आता कुठलंही भाषण, जगातलं कुठलंही भाषण असू द्या, हे या 4 मुद्द्यांच्या भोवतीच राहते. कुठले कुठले मुद्दे आहेत ते सुद्धा लक्षात घेऊया. सगळ्यात पहिलं असतं संबोधन, दुसरं असतं प्रारंभ, तिसरं असतं मध्य आणि चौथा असतो शेवट. हे 4 मुद्दे जर तुम्ही तुमच्या भाषणात बसवले तर तुमचं भाषण अत्यंत योग्य आणि अत्यंत चांगलं होतं. कुठेही जा तुम्ही, मग व्यावसायिक स्पर्धेत जा की एखाद्या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून बोलायला जा किंवा कुठेही जा. मग आता हे 4 मुद्दे कसे करायचे आणि 4 मुद्द्याच्या अनुषंगाने आपलं भाषण कसं तयार करायचं. आता संबोधन म्हणजे काय, काय असतं संबोधन म्हणजे? बरेचसे लोक आले, बोलायला लागले. जसं आता मला संबोधन करायचं आहे तर मी संबोधन करेल की स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्वाचं बलिदान करणाऱ्या त्या क्रांतीच्या नामनाम सूर्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन, सन्मान्य विचारपीठ आणि उपस्थित काय 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 काय, हे झालं संबोधन. तर तुमचं संबोधन ही अत्यंत सुटसुटीत पाहिजे आणि कमी वेळेत पाहिजे. आता बऱ्याचशा नवोदित स्पर्धकांनी काय केलं, संबोधनाला साधारण 1 ते 1.5 मिनिटं लावलं. मग आता 1 ते 1.5 मिनिटात जर तुम्ही संबोधन करत असाल आणि आपल्याला ललित बोलायचं नाहीच आहे ना, इथे बरेच लोक लालित्यपूर्ण भाषेत बोलले. हा साहित्यिकांचा मेळा नाही आहे. तुमचं म्हणणं फक्त आम्हाला समजावं एवढंच अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही फार काही ललित बोलले आणि परीक्षकांवरती त्याचा प्रभाव पडेल असं काही होत नसतं. आता परीक्षक जर त्या खुर्चीवर बसले असतील तर ते काही असेच बसले नसतील, काही तर असेल, ठीक आहे. त्यामुळं परीक्षकांवरती प्रभाव टाकण्यासाठी किंवा श्रोत्यांवरती प्रभाव टाकण्यासाठी उगीच इकडले तिकडले कॉपी कट पेस्ट वाले कार्यक्रम तुम्ही वापरू नये. Ctrl+C Ctrl+V मोडमध्ये जाऊच नाही.
तुमचं संबोधन अत्यंत सुटसुटीत असावं, समायोचित असावं, विषय समायोचित असावं आणि निपटत्या स्वराचं असावं. आता संबोधनानंतर येतो प्रारंभ. आता बऱ्याच लोकांची अडचण काय आहे, प्रारंभ करत असताना तीच घिसीपिटी पारंपरिक पद्धतीनं आम्ही प्रारंभ करतो. मित्रांनो, तुमच्या भाषणाची सुरुवात, ज्याला आपण प्रारंभ म्हणतो, ही जर प्रभावीरित्या झाली तर अर्धी लढाई तुम्ही इथंच जिंकता. तुम्ही ऐकलं असेल ती म्हण आहे ना, चांगली सुरुवात ही अर्धी लढाई जिंकण्यासारखी असते, बरोबर आहे. म्हणून सुरुवात योग्य पद्धतीनं करा. मग आता सुरुवात करण्याच्या जवळपास 13 ते 14 पद्धती आहेत, पण आपल्याला एकच माहिती आहे आणि तीच घिसीपिटी आपण वापरतो. आता इथून पुढे जर तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेत बोलायचं असलं किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून गेले तिथं बोलायचं असलं तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. वारंवार एकसारखी सुरुवात करू नका. 13 ते 14 प्रकारानं तुम्ही सुरुवात करू शकता. त्यातला सगळ्यात चांगला प्रकार सांगतो मी तुम्हाला, तो म्हणजे कथा किंवा गोष्ट सांगून सुरुवात. मी आज सुरुवातीला काय केलं, मी बोलताना सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगितली. बरं, गोष्ट सांगत असताना ती विषयाशी सुसंगत असावी लागते, नाहीतर मग विषय भलतीकडे गोष्ट सलतीकडे असं करू नका. मग एखादी गोष्ट सांगू शकता, एखादी कथा सांगू शकता, एखादा प्रसंग सांगू शकता, एखादी घटना सांगू शकता, एखाद्या शेरोशायरीनं तुम्ही सुरुवात करू शकता, एखादं वचन असेल त्यानं तुम्ही सुरुवात करू शकता, एखादं कोट असेल त्यानं सुरुवात करू शकता. सगळ्यात आणखी त्याहीपेक्षा महत्वाचं साधन म्हणजे सुरुवात म्हणजे आयत्या वेळेवर जर तुम्हाला काही सुचत असेल तर ते वापरून तुम्ही सुरुवात करू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट स्पर्धकांनी लक्षात ठेवायची आहे की बरेचसे स्पर्धक एकच पॅटर्न वापरून सुरुवात करतात आणि मग परीक्षक काय करतात, पहिल्याच ऐकतात, दुसऱ्याच ऐकतात, तिसराही तेच बोलतोय, चौथाही तेच बोलतोय, तर आम्ही समजून जातो कंट्रोल-C कंट्रोल-V प्रकारातला हा कार्यक्रम आहे की नाही. कट कॉपी पेस्ट असं तुम्ही करू नका. जर बोलत असताना तुम्हाला वाटतंय की माझ्या 2 स्पर्धकांना माझ्यासारखी सुरुवात केली तर प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं जाग्यावरती असलं पाहिजे. तुम्ही लगेच त्याला मोड चेंज केला पाहिजे त्याचा. त्यासाठी तुमच्या स्पेअरमध्ये काहीतरी पाहिजे. जेव्हा सैनिक लढायला जाते तेव्हा तो नुसतं एक तलवार घेऊन जात नाही, त्याच्या भात्यामध्ये आणखी काही अस्त्र असतात, बरोबर आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. आता सुरुवात करत असताना सुरुवाती प्रभावी व्हायला पाहिजे आणि तुमच्याजवळ जर अजून काही प्रकार असतील तर ते तुम्ही मला सुद्धा सांगा. आता आपण तिसऱ्या टप्प्यात जाऊ, जो की अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे भाषणाचा मध्य. आता हा टप्पा असा असतो की तुम्ही संबोधन चांगलं करता, प्रारंभ चांगला करता, तुमचं इम्प्रेशन क्रिएट झालेलं असतं, पण 3-4 मिनिटं झाल्यानंतर काय होते, तुमची पकड त्या विषयावरती सुटते आणि मग तुमचा जो कॉन्फिडंट आहे तो कुठेतरी लूज होतो, ऐकणाऱ्याला सुद्धा बोर होतं. तर भाषणाचा मध्य हा थोडा बोरिंग पार्ट असतो. मग याला थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, थोडं मेकअप करावं लागतं. मग या भाषणाच्या मध्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी टाकायची, वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ द्यायचे, श्रोत्यांना एखादा प्रश्न विचारून जागा करायचं, म्हणजे तुम्ही त्या सभेला आपलंसं करता आणि परीक्षकांवर प्रभाव टाकता. आता मध्यंतरी काय झालं, मला आठवते एक साधारण 15 वर्षापूर्वीचा विषय आहे, नाही 20 वर्ष झाले असतील, तर 15-20 वर्ष झालेत. एका स्पर्धेमध्ये लोकशाही या विषयावरती मी बोलायला गेलो होतो आणि बोलत असताना भाषणाच्या मध्ये मी आलो आणि मी सुरुवात केली भाषणाच्या मधात की भारतात दर 1.5 ते 2 सेकंदाला एक मूल जन्माला येतं, म्हणजे मिनिटाला 40, तर तासाला 2400, तर दिवसाला 2,56,000, तर एका वर्षाला 2,07,36,000 मुलं जन्माला येतात. म्हणजे भारत दरवर्षी एक नवीन ऑस्ट्रेलिया निर्माण करतो. आम्हाला माहितीच नाही. लोकांनी ऐकलं, लोकांना वाटलं बापरे काय नॉलेज आहे. अजिबात नॉलेज नाही साहेब, 8 दिवस लागले एवढं पाठ करायला. पण झालं काय, परीक्षकांवरती, श्रोत्यांवरती, इतर लोकांवरती प्रभाव पडतो की माणसाला माहिती आहे, असं काही नाही. 20 वर्ष झाले तरी माझं हे पाठ आहे. अशा प्रकारचे काही आकडेवारी असेल, फक्त एक गोष्ट, आकडेवारी सांगत असताना त्याचे संदर्भ देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजकाल चॅट जीपीटी आहे. तुम्ही कलम 17 सांगितली, मी दणकन पाहिली कायची कलम होय, मग मला दिसली अस्पृश्यता संदर्भातलं त्याच्यात आहे. आजकाल तपासणीचे साधनं भरपूर आहे, त्यामुळे संदर्भ जर तुम्ही त्याला दिला तर त्यांना आणखी परिपक्वता येईल. ठीक आहे. आता जाऊ आपण शेवटावरती. मित्रांनो, भाषणाचा शेवट हा अत्यंत महत्वाचा पार्ट असतो, कारण शेवट हा असा भाग आहे, श्रोते तो घरी घेऊन जातात आणि परीक्षक तुम्ही शेवटी काय बोलता यावर बरंचसं मार्किंग होतं. म्हणून शेवट एकदाच करा, प्रभावी करा आणि शेवट करत असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, काय म्हणू आपण त्याला, मार्ग आहे. कोणते मार्ग आहेत, तर 13 ते 14 प्रकारानं तुम्ही शेवट करू शकता. शेरोशायरीने शेवट करू शकता, विनोदी पद्धतीने शेवट करू शकता, आव्हानानं शेवट करू शकता. क्लायमॅक्स नावाची एक खूप सुंदर पद्धत आहे, जे की ज्याचा अभ्यास मी आता पण करतोय. क्लायमॅक्सनं तुम्ही सुरुवात करू शकता. क्लायमॅक्स म्हणजे काय, असं टप्प्याटप्प्यावरती जायचं आणि एका विशिष्ट अंतरावरती गेल्यानंतर सोडून द्यायचं. समोरच्याला कळतच नाही नेमकं काय झालं. श्रोत्यांना टाळ्या वाजवायला सुद्धा वेळ मिळत नाही. अब्राहम लिंकन यांचं एक खूप सुंदर भाषण आहे, क्लायमॅक्सचं उदाहरण तुम्ही बघू शकता. जेव्हा त्यांनी नायगारा धबधब्याचं जे उदाहरण केलं होतं ना, युट्यूबवर आहे बघा, ते भाषण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साधा नायगारा फॉल याचं जेव्हा, या धबधब्याचं जेव्हा त्यांनी भाषण केलं होतं, तर तो क्लायमॅक्सचा जिवंत नमुना आहे. तर त्यानं सुद्धा तुम्ही शेवट करू शकता. आणि शेवट करत असताना कन्क्लूड करणं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे.
तुम्ही सुरुवातीला काय बोलले हे शेवटपर्यंत लक्षात राहत नाही. म्हणून शेवटी साधारण 30 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये तुम्ही काय म्हणणं काय आहे तुमचं त्याचं कन्क्लुजन होणं खूप गरजेचं आहे. तुमचा स्पष्ट मेसेज समोरच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या 4 गोष्टी झाल्या. फार काही खोलात शिरत नाही. एखाद्या वेळेस वक्तृत्व कार्यशाळा जर आपण घेतली संजुदा या पोरांसाठी तर दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये आपण हा विषय घेऊ. आता पुढे थोडं जाऊ आपण. आता भाषणासाठी काय लागते तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, थोडं तांत्रिक बाजू समजून घेणं गरजेचं आहे. कारण अभिजित आणि मी आम्ही दोघंजण जेव्हा बोलत होतो सगळ्यात जास्त हमला तुम्ही या माईकवरच केला, बरोबर की नाही अभिजित? म्हणजे जो तो येत होतं या माईकलाच काढून घेत होतं. आता काय आहे ना, जेव्हा तुम्ही जागेवरून उठता तेव्हा जसं तुमचं नाव घेतलं जाते सगळ्यात पहिले काय होते सांगा बरं? असे किती लोक आहे मनातल्या मनात उत्तर द्यायचं की तुमचं भाषणाला नाव घेतल्यानंतर तुम्हाला भीतीच वाटत नाही? मला 20 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे, पण आजही माझं नाव घेतलं मला भीती वाटते. प्रामाणिकपणे बोलायचं, भीती वाटतच असते माणसाला, थोडी बहुत वाटत असते. पण जेव्हा तुम्ही जागेवरून उठता तर एक प्रोफेशनल स्पर्धक काय करतो, जागेवरून उठल्यानंतर इथपर्यंत येईपर्यंत त्याची चाल याच्यावरून आम्ही ओळखतो की हा स्पर्धेतला आहे की नवोदित आहे. म्हणून लक्षात घ्या, जागेवरून व्यवस्थित उठायचं, हळुवारपणे इथे यायचं. आल्यानंतर सगळ्यात पहिली पोझिशन घेणं गरजेची असते. उत्तम वक्ता तोच आहे जो सभेचा कंट्रोल घेते. तुम्ही गाडी चालवता डायरेक्ट चौथ्या गेरेट टाकता का गाडी? काय करता आल्यानंतर? की डायरेक्ट उडी मारता गाडीवरती? गाडी घेतो, उभी करतो, त्याच्यावरती बसतो, किक मारतो, सेल्फ मारतो आणि मग हळूहळू पहिला गेला ऍक्सिलेटर टाकून गाडी आणि तिचा मग कंट्रोल घेतो. ज्याला सभेचा कंट्रोल घेता आला, नियंत्रण घेता आला तो उत्तम वक्ता. म्हणून इथून आल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात करू नका, जागेवरती उभे राहा. तुमचा हा जो माईक आहे हा पहिल्यांदा सेट करून घ्या. माईक सेट करत असताना काय केलं पाहिजे, याला म्हणतात स्टँड माईक, बरोबर आहे? हा जो प्रकार आहे विदाऊट माईकचा याला म्हणतो आपण कॉर्डलेस माईक आणि एक असतो कॉलर माईक. याच्या पलीकडे काही माईक आहेत का? 3च माईक आहेत, बरोबर आहे? कॉर्डलेस माईक, स्टँड माईक आणि कॉलर माईक. आता या स्टँड माईकचा काय फायदा आहे, याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे अभिव्यक्त होता, म्हणजे तुमची अभिव्यक्ती पूर्णपणे होते, तुमचे हात वारे वगैरे व्यवस्थित होतात. कॉर्डलेस माईकची एक अडचण काय, एका हातामध्ये तुम्हाला धरावा लागतो आणि दुसऱ्या हाताने हात वारे करावा लागतात, म्हणजे एक हात तुमचा बंद राहतो. कॉलर माईकचं काय आहे, तुम्हाला गरज पडत नाही, पण आमच्यासारख्या लोकांना त्या कॉलर माईकची गरज पडते. हा कॉलर माईक खूप सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे तुम्ही एखादा श्वास जरी घेतला असं जरी केलं तरी तो कॅच करतो. पण आता तुम्हाला त्याची गरज नाही. या 2 माईक बद्दल आपण बोलू. येत असताना सगळ्यात पहिल्यांदा हा माईक आपण सेट केला पाहिजे. आपल्या उंचीप्रमाणे सेट करणं गरजेचं आहे. तुम्हाला येत नसेल, आयोजकांना सांगा, ती सेट करून देतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माईक कशासाठी असतो?